ज्याला वंचित आणि दरिद्री म्हणता येईल अशा लोकांचं आकारमान खूप मोठं आहे आणि ते बदलण्यासाठी आर्थिक गती ही वाढवावीच लागते। चीनचा एवढा गवगवा चालतो, चीनच्या उंच उंच इमारतींचे फोटो छापले जातात, चीनमध्ये असलेल्या स्लम्सचे फोटो कधी छापले जात नाहीत। आपण फक्त देशांतर्गत बाजारपेठेच्या आधारावरती म्हणावा तेवढा झपाट्याने विकास साधू शकत नाही। बंगालमध्ये 30 वर्ष सलग राज्य असल्यानंतर देखील ज्या प्रकारचं प्रशासन, ज्या प्रकारची सेवेचा दर्जा आणि पातळी ही त्या बंगालच्या जनतेला मिळाली, ही डाव्या पक्षाच्या दृष्टीने निश्चित स्मरणीय गोष्ट नाही। एक मुद्दा असा येतो की तुम्ही त्याचा उजरता उल्लेख केला की राजकीय अस्थिरता 1991 ते 2014 हे कायम आघाड्यांचं सरकार फक्त केंद्रातच नव्हे तर बहुतांश राज्यातही राहील। अगदी आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ। दुसऱ्या बाजूला 14 नंतर एक पक्षीय सरकार आणि असं एक नॅरेटिव्ह आहे की गल्ली ते दिल्ली एकच पक्षाचं सरकार असलं पाहिजे असं काही लोक म्हणतात। तर या दोन्हीचा म्हणजे आघाड्यांचं सरकार, एकपक्षीय सरकार ह्याचा या राजकीय बदलांवरती कसा परिणाम होतो आणि तो या उदारीकरणाच्या बाबतीत कसा झाला? काय राज्य सरकारांमध्ये जर एखादा पक्ष पहिल्यांदाच सत्तेत आला असेल तर त्याची 5 वर्ष शिकण्यात जातात आणि शिकण्यात जातात म्हणजे खरं तर अनुकरणात जातात। अगोदरच्या पक्षांनी किंवा नेत्यांनी त्याच्यातून जे मिळवलं ते आपण मिळवलं पाहिजे अशा प्रकारच्या धारणेचा पगडा तेव्हा जास्त असतो। उरलेले बदल हे एका अर्थानं नंतर येतात आणि आले तर त्याचा काहीतरी मोठा गवगवा करून आपले स्वतःच्या पक्षाची स्वतःची प्रतिमा उधळण्यासाठी वगैरे म्हणून आता उदाहरणार्थ चंद्रबाबू नायडूंनी अशा प्रकारचे काही बदल केले, झपाट्याने केले, भरपूर केले आणि ते स्थिरावू देखील शकतात। सहसा काय असतं की एखाद्या गोष्टीची घडी बसवता येण्याची जी क्षमता असते ती क्षमता त्या राजकीय विशेषतः राज्य पातळीच्या नेतृत्वामध्ये असेल तर मग ते टिकाऊ ठरतं, नाहीतर ते कोलमडू शकतं। तो माणूस गेला की त्या प्रकारचा उत्साह जातो, तो जोम जातो। खरं काय राहतं, ज्याला मराठीमध्ये वाहिले ते पाणी राहिले ते गंगाजळ म्हणतात, तुम्ही ती प्रशासकीय यंत्रणा आणि त्याची घडीच जर अशी बसवली असेल कितीच नाही फारशी कोणी बिघडवू शकत, तर मग ते टिकतं आणि मग त्या प्रकारच्या बदलांना काही प्रकारचं स्थैर्य प्राप्त होतं। पण आणि एकूणच नोकरशाहीच्या वर्तणुकीमध्ये असं असतं की त्यांना एक जर ज्याला नियमावलीचं पुस्तक जे असतं ना ते तुम्ही जितकं लवचिक आणि जितकं चांगलं अंमलबजावणीच्या दृष्टीनं कराल, लवचिक म्हणजे एक अधिकाऱ्याला जास्त मुभा देणारं नाही, तर अंमलबजावणीच्या दृष्टीनं त्याच्याबद्दल येणाऱ्या सर्व प्रकारच्या शक्यतांचा विचार केला आहे, त्याला तोंड देता येतं, कुठल्याही समस्येनं ते अडून बसत नाही, अशा रीतीनं नियमावली तयार करणं हे प्रशासनामधलं सर्वात मोठं कौशल्याचा भाग असतो। मी बऱ्याचदा याचं उदाहरण तुमच्याकडेही बोलताना दिलं मला वाटतं। तुम्ही आता निवडणूक यंत्रणा विशेषतः शेतींच्या काळानंतरची जर बघितलं तर आता त्याच्यामध्ये एक गडी बसलेली आहे, यंत्रणा तीच आहे। निवडणूक आयोगाकडे काही वेगळी यंत्रणा असते का? नाही, तीच राज्याची यंत्रणा असते, केंद्राची यंत्रणा असते। तीच यंत्रणा इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या वेगवेगळ्या वेळापत्रकाची निवडणुकांची जबाबदारी पार पडते, त्यावेळेला इतका गोंधळ होताना दिसत नाही। अशाच प्रकारची जर समजा तुमची यंत्रणा प्रत्येक विभागाची असेल आणि त्या विभागाला एक ठराविक प्रकारचं मर्यादित जर उद्दिष्ट दिलं असेल तर ते पार पाडणं शक्य होतं। धोरणामध्ये खरा अडचण काय असते, प्रत्येकालाच काही ना काही प्रकारची सुधारणा पाहिजे असते, मदत पाहिजे असते, वित्तीय आधार पाहिजे असतो, फुकट काही पाहिजे असतं। ह्यातले प्राधान्यक्रम या क्षेत्राला या काळात जास्त प्राधान्य द्यायचे, या प्रकारचं निर्णय घेण्याची क्षमता राजकीय विशेषतः राज्यकर्त्या राज्य पातळीवरच्या पक्षांमध्ये जर नसेल तर मग त्याला गती येत नाही, हे त्याचं खरं कारण आहे। पण एकपक्षीय सरकार असायला पाहिजे वगैरे हे काही खरं नाही, अशी काही गरज नसते। अनेक बदल असे झालेले आहेत की ज्याच्यामध्ये विविध राज्यांची विविध धुराई वेगवेगळ्या पक्षांकडे आहे तरीसुद्धा ती स्थित्यंतर होऊ शकली आहेत। फक्त त्याच्या अंमलबजावणीमध्ये त्या राज्याची जी काही वैशिष्ट्ये असतात त्या वैशिष्ट्यांचा जर समजा अगोदर विचार झालेला नसेल तर मग तो विरोध जास्त धार धरतो, एरवी कालांतरानं लोक पत्करतातच। अजून एक गोष्ट गेल्या 30 वर्षात विशेषतः 20 वर्षात घडली ते म्हणजे भौतिक विकासात वाढ झाली। मग ते मॉल्स असतील, फ्लॅट्स असतील, मोठ्या मोठ्या स्कीम्स असतील, आपण पुण्यात बसलोय, मोठे मोठे प्रोजेक्ट असतील आणि मध्यम वर्ग वाढीस आला असं म्हणतात की ज्यांची इन्कम कॅपॅसिटी वाढली, म्हणजे इन्कम वाढला, स्पेंडिंग कॅपॅसिटी वाढली। ही जी आर्थिक घडी वाढली असं म्हणतात, एकतर हे खरं आहे का आणि दुसरं ह्याचं कारण उदारीकरण आहे?
काही क्षेत्रांच्याबद्दल त्याचं उत्तर निसंदिग्धपणे होय असं आहे. म्हणजे आता हा जो काही विकास, म्हणजे आता उदाहरणार्थ उत्पन्नाचं प्रमाण, दारिद्र्याचं प्रमाण याच्यामध्ये पडलेला जो काही तफावत आहे ही काही खोटी नाही. आपण नक्की पूर्वीच्यापेक्षा चांगल्या अवस्थेमध्ये आहोत. म्हणजे गरिबांच्या देखील समस्या आहे, पण त्या समस्या त्या 40 वर्षापूर्वी होत्या त्या प्रकारच्या समस्या आहेत असं नाही आहे. दारिद्र्याचं स्वरूप देखील बदलत चाललं आहे. जे एकेकाळी पायात चप्पल नसणं आणि आता रबरी का होईना, प्लॅस्टिक का होईना, पायात चप्पल असणं, गरीब माणसाला देखील चष्मा मिळणं, असे जे तुम्हाला जे बदल दिसतात हे आर्थिक स्थित्यंतरामध्ये गरिबीचं स्वरूप देखील पालटतच असतं. त्यामुळं गरीब श्रीमंत अशी दरी नाहीशी होते असं होत नाही, पण निदान दारिद्र्याची धार कमी होते, त्याचा दाहकपणा कमी होतो. हे स्थित्यंतर भारतामध्ये नक्की घडलेलं आहे. विशेषतः अनेक म्हाताऱ्या बायकांबद्दल तुम्ही त्यांची म्हाताऱ्यांची 40 वर्षापूर्वीचे फोटो पाहा आणि आजचे पहा, तुम्हाला फरक दिसेल. त्यांच्या जगण्याच्या पद्धतीमध्ये, ज्याला आपण किमान गरजा म्हणतो, त्या किमान गरजांच्या उपलब्धतेमध्ये फरक पडलेला दिसेल. हे आर्थिक विकासाचे पाझरत आलेले जे काही बदल आहेत हे बदल निश्चित झाले आहेत. याच्यात काही कोणाला फार दुमत ठेवण्याचं कारण नाही आहे. पण तरीसुद्धा अजून ज्याला वंचित आणि दरिद्री म्हणता येईल अशा लोकांचं आकारमान खूप मोठं आहे आणि ते बदलण्यासाठी आर्थिक गती ही वाढवावीच लागते. आणि आर्थिक गती वाढवताना यांच्यापर्यंत पाझरली पाहिजे याची व्यवस्था करता येते, त्याचं पूर्ण निराकरण करता येईल अशी अजूनही अवस्था क्वचितच दिसते. चीनचा एवढा गवगवा चालतो, चीनच्या उंच उंच इमारतींचे फोटो छापले जातात, चीनमध्ये असलेल्या स्लम्सचे फोटो कधीही छापले जात नाहीत. चीनमध्ये असणारी ज्याला अर्बन विलेजेस म्हणतात, आता त्याला चीनमधला अधिकृत शब्दच अर्बन विलेजेस असा आहे. कारण हे ग्रामीण भागातून स्थलांतरित होऊन त्या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये येऊन रोज 12 तास 14 तास आहे त्या वेतनावरती काम करणारे, पण निदान त्या प्रकारच्या शहरी सुविधांशी संपर्क असणारे, त्याच्यात लाभ मिळणारे असे अनेक तरुण तरुणी हे आज ग्रामीण भागात राहण्यापेक्षा तिथे येऊन त्या प्रकारचं जीवन जगणं हे अधिक श्रेयस्कर समजतात. त्यामुळे आता म्हणजे चीनमध्ये सुद्धा काय होतं आहे, दारिद्र्याच्या स्वरूपात फरक झालेला आहे. चीनमधलं जे जुन्या प्रकारचं ग्रामीण दारिद्र्य आहे ते ग्रामीण भागात अजून तसंच आहे, पण नव्या प्रकारचं जे दारिद्र्य आहे ते चीनच्या नागरी भागामध्ये तयार झालेलं आहे. समृद्धी झाली नाही का चीनची, तर झाली आहे. इतकी की चीनची त्याची जी चलनव्यवस्था आहे ती चलनव्यवस्था जागतिक चलनव्यवस्थेचा मोठा भाग बनली आहे. हे स्थित्यंतर इतक्या मोठ्या झपाट्याचं भारतात झालेलं नाही, ही गोष्ट खरी आहे. आता ते जे चीनमध्ये झालं ते तसं भारतामध्ये होईल अशी अपेक्षाही खोलचटपणाची आहे, त्याच्यात त्याला काय मतलब नाही. पण त्यातला घेण्यासारखा धडा काय आहे, आपण फक्त देशांतर्गत बाजारपेठेच्या आधारावरती म्हणावा तेवढा झपाट्यानं विकास साधू शकत नाही. आणि जर तो बाहेरच्या बाजारपेठेशी संपर्क ठेवून जर चालला तर त्याच्यामुळे जे काही तांत्रिक बदल, त्याच्यामुळे होणारी जी काही विस्ताराची कक्षा असते ती कक्षा खूप रुंद होते. त्यामुळे विकासाची गती आणि विकासाचं जे एकूण प्रमाण आहे ते प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवता येतं. हा त्यातनं घेण्यासारखा धडा आहे. जे चीननं केलं ते आपण करायला पाहिजे असं नाही, करता येत नाही. आणि त्यालाही काही फारशी चांगली नसलेली कारणं पण आहेत, ज्याचा मी उल्लेख केला. विशेष आर्थिक क्षेत्राचा कायदा आणला आपण 2002 पासून 5 पर्यंत चर्चा करून 2005ला आणला. कोणतं विशेष आर्थिक क्षेत्र तयार झालं तर 100 एकराचं 150 एकराचं अशाच मुख्यत्वे करून ती अर्धी, आणि ती कोणाची मुख्यतः सॉफ्टवेअर सर्व्हिसेस वगैरे अशा लोकांची विशेष आर्थिक क्षेत्र तयार झाली. उरलेली का नाही तयार झाली? म्हणजे एकेकाळी कांडला बंदर हे इकॉनॉमिक प्रोसेसिंग म्हणजे स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणून सारखं होतं, का नाही कांडला आपण मोठं करू शकलो? म्हणजे गुआंगझोंगसारखं प्रोव्हिन्स कांडला का नाही बनला याचा आपण विचार केला पाहिजे. कारण आपल्या प्रशासकीय नियंत्रणामध्ये दृष्टिकोनामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्यावेळेला जर बदलल्या असत्या तर फार झपाट्यानं त्याचा वाढ झाली असती. आपण एका अर्थानं आपली ती बस चुकली, पण आता नवीन बस चुकणार नाही अशा रीतीनं काय काय करायला पाहिजे याची मोठी जबाबदारी राज्य सरकारांवरती पण आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आणि अनेक समस्या जसा हा विकास होतोय तसा वेगळ्या समस्या पण येत आहेत. मध्यम वर्ग तयार होतोय पण तो राहतो कुठं? नागरीकरणामध्ये. नागरीकरणाच्या म्हणून पुढच्या 20 वर्षात काय समस्या तयार होतील याच्याकडं आपलं किती लक्ष आहे? उदाहरणार्थ पाण्याच्या वापराबद्दल सगळ्याच आर्थिक विकासामध्ये पाण्याचे वेगवेगळे वापर शोधले जातात आणि ते वाढत राहतात, कुठलाच कमी होत नाही. हे पाणी कुठनं येणार आहे, कसं पुरवलं जाणार आहे, ही जबाबदारी त्या राज्य सरकारांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची पण आहे ना. याच्याकडे आपलं लक्ष नाही आहे, ही खरी चिंतेची बाब आहे. या अर्थानं मला वाटत नाही आपण
तो सुधारण्याचा धडा खऱ्या अर्थानं अंगीकारलेला आहे. आमची जी पिढी आहे ती या सुधारीकरणानंतर जन्मली. माझा जन्म 91 नंतरचा आहे आणि आमच्या लहानमध्ये सगळं झालं. आत्ता ही सगळी 20, 25, 30 असणारी लोकं आत्ता त्याची एक प्रकारे काय म्हणतात की फळं भोगतायत किंवा पुढं भोगतील. तर ह्या आजच्या युवा पिढीच्या दृष्टीनं तुम्ही उल्लेख केलात की जवळपास 1.5 पिढीचा विषय झाला. आजच्या युवा पिढीच्या दृष्टीनं 30 वर्षापूर्वी सुरू झालेल्या या प्रोसेसचं महत्त्व काय? महत्त्व हेच आहे की तुम्ही जर खुल्या दिलानं, खुल्या मनानं, खुल्या बाजाराकडे जाणारी जर निकोप वृत्ती ठेवली तर सरकार कसं असावं आणि कोणतं असावं याच्याबद्दलच्या तुमच्या धारणा आणि अपेक्षा बदलतील. मायबाप सरकार आणि सरकार सर्व काही ठरवू शकतं आणि सर्व काही करू शकतं अशी जी धारणा जवळपास पहिले 40-45 वर्ष अगदी घट्ट मूळ धरून पकडली होती, त्या धारणेला थोडा का होईना धक्का पोचला. आणि इतका धक्का पोचला की डाव्या लोकांना असं वाटायला लागलं की आता म्हणजे अनिर्बंध भांडवलशाहीचा आता विकास होणार आहे. असं काही होत नाही आणि झालेलं नाही. प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की जितक्या मोठ्या प्रमाणात आपण झपाट्यानं याच्यातून बाहेर पडायला पाहिजे होतं तेवढ्या झपाट्यानं बाहेर पडलो नाही. याचं कारण एक कमकुवतपणा, जे स्वतःला गरिबांचा कैवार घेणारे, गरिबांच्या बाजूनं असणारे असे सुधारणावादी जे समजतात, त्या सुधारणावादी लोकांना हे प्रत्यक्षात येण्यासाठी काय तंत्रज्ञान लागेल, कोणत्या प्रकारचं प्रशासन लागेल की जे लोकांना खरोखर जास्त त्यांना अपेक्षित आहे तशा प्रकारच्या गोष्टी पुरवेल, याची हमी मिळेल, याच्याबद्दल ते गांभीर्यानं विचार करत नाहीत. आणि याची 2 डळडळीत उदाहरणं केरळ आणि बंगाल ही 2 आहेत. बंगालमध्ये 30 वर्ष सलग राज्य असल्यानंतर देखील ज्या प्रकारचं प्रशासन, ज्या प्रकारची सेवेचा दर्जा आणि पातळी ही त्या बंगालच्या जनतेला मिळाली, ही डाव्या पक्षाच्या दृष्टीने निश्चित स्पृहणीय गोष्ट नाही. ती नाही म्हणून तर दुसरा पक्ष आला. आता कदाचित तोही पक्ष जाईल, त्याच्या जागी अजून कुठला पक्ष येईल, भाजप येईल. बदललं काय आणि कोणत्या प्रकारच्या गोष्टींमुळे खरंच आर्थिक विकासाचं गाडं जास्त झपाट्यानं धावायला लागतं, याच्याबद्दल गांभीर्यानं सुधारणावादी लोक विचार करत नाहीत. ते नुसते सुधारणा म्हणजे अशी कल्पनेमधली आमूलाग्र क्रांतीची जी सुधारणा आहे, अशी सुधारणा समाजात होत नाही. होती ती टप्प्याटप्प्यानं होती आणि जी टप्प्याटप्प्यानं होती ती चिरस्थायी राहील. त्यातली निदान काही गोष्टी या तत्त्व म्हणून कायम राहतील. करण्याची पद्धत बदलेल, प्रशासकीय यंत्रणा बदलेल, कार्यक्रम बदलतील. अशा प्रकारचा खुलेपणा, विचारातला मोकळेपणा हा अजूनही आलेला नाही. तो या कालखंडामध्ये 91च्या संकटाच्या निमित्तानं मिळाला आणि तो भारतीय समाजव्यवस्थेमध्ये थोडा का होईना पसरला. ही पुढच्या पिढीनं लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे आणि ती पुढच्या पिढीनं जास्त जोपासावी. 1991ला 30 वर्ष झालीत. तितकंच किंवा कदाचित त्याच्याहून भयंकर माहीत नाही काय नक्की, असं कोरोनाचं संकट आत्ता चालू आहे, संपलेलं नाही आहे. तर आता ही वेळ आली आहे का की पुन्हा एकदा नव्यानं या सगळ्याचा विचार करावा, ह्या संकटाची पण संधी म्हणून रूपांतर करून काहीतरी अजून बदल करावेत, अशी वेळ आली आहे का? आणि आली असेल तर काय करायला हवं? आता अनेक गोष्टी आहेत, म्हणजे याची यादी फारच मोठी होईल. कारण आता खरं तर काय आहे, करोनाचं संकट हे याच्या पुढे अजून 2 वर्षाच्या पलीकडे फार मोठ्या प्रमाणात चालेलं असं नाही आहे. आणि करोनाच्या संकटात देखील काही गोष्टी विशेष लक्षात घेणार आहेत. करोनामुळे सर्वात जास्त विपरीत परिणाम हा असंघटित क्षेत्रावर झाला आहे. संघटित क्षेत्रावरती म्हणावा तितका विपरीत परिणाम झालेला नाही. त्यामुळे करोनाचं संकट आहे, त्यानं फार मोठा फटका दिला, ही गोष्ट निर्विवाद आहे. पण आपण जर त्याच्यातून 1 वर्ष 2 वर्षांनी जेव्हा बाहेर पडू त्यावेळेला आपण एका अर्थानं अगोदरच खाली पोचलो आहोत. त्यामुळे थोडी उडी जरी मारली तरी मोठी उडी मारल्यासारखं दिसेल. पण या निमित्तानं काय काय गोष्टी, ज्या रीतीनं आपण आरोग्यसेवा म्हणजे काय मिळायला पाहिजे याच्यावर विचार करत होतो, त्याच्याबद्दल आपण तसाच पूर्वीसारखा विचार करू का अजून दुसरा संस्थात्मक बदल झालेला विचार करू? किंवा शिक्षण, आता मुलं समोर मास्तर नसताना टी व्हीकडे बघून किंवा अजून कुठे बघून स्वतः जर समजा विचार करायला लागली, शिकायला लागली. म्हणजे आता उदाहरणार्थ जिथे शाळा चालवणं कठीण होतं अशा ठिकाणी टी व्ही जातो आणि टी व्ही शाळेच्या शिक्षकाचं काम करतो, शाळेचं काम करतो. अशा कितीतरी गोष्टी या निमित्तानं ज्या पुढे आलेल्या आहेत त्यातल्या किती गोष्टी आपण टिकवणार आहोत आणि वाढवणार आहोत याचा विचार करणं हे जास्त गरजेचं आहे. कारण आता अनेक गोष्टी करायच्याच नाहीत, या पद्धतीनं करायला वावच नाही असं म्हटल्यानंतर जे पर्याय निघालेत त्यातले काही पर्याय हे टिकून राहणारच आहेत आणि टिकलेच पाहिजेत. उलट टिकावे याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे जर समजा असं क्षणभर असं गृहीत धरा की 3 दिवस तुम्ही घरी आधी शिका, अभ्यास करा, टी व्हीवरून शिका, अजून काही इंटरनेटवरून शिका
आणि 3 दिवस शाळेत जा, ते तुम्हाला जे कळलं नाही त्याचं निराकरण करण्यासाठी म्हणून मास्तरांशी प्रत्यक्ष संपर्क झाला. हे पूर्वीच्या शिक्षण पद्धतीत नव्हतं असं नाही. अजूनसुद्धा MIT सारख्या संस्थेमध्ये प्रोफेसर येतो, 200चा वर्ग असतो, लेक्चर देतो आणि त्याच्याकडे 4 रिसर्च किंवा टीचिंग असिस्टंट असतात. ते काय करतात तर 50-50चे 25-25चे जे गट असतात त्यांना रेसिडेशन देतात, त्यांचे प्रश्न सोडवतात. असं जर समजा सर्व शिक्षणाचं स्वरूप झालं तर आपण ज्या रीतीनं कॉलेजपर्यंतच्या शिक्षणाचा आजवर विचार करत आलो तसा विचार करणं गरजेचं राहणार नाही. इतकं तंत्रज्ञान स्वस्त करून मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये पाझरता जर येत असेल तर ज्या प्रकारची शाळा आपण आजवर चालवली तशा प्रकारची शाळा चालवावी लागणार नाही. असे कितीतरी बदल हे त्याच्यामध्ये शक्यतेच्या संभाव्यतेच्या पातळीवरती आहेत. ते पत्करले पाहिजेत, आपण उघड्या डोळ्यांनी पत्करले पाहिजेत. काही गोष्टी अशा आहेत की ज्या प्रत्यक्ष शिक्षकाच्या संपर्कामुळेच जास्त चांगल्या साधता येतात, काही साधता येत नाहीत. ज्या साधता येतात संपर्क नसतानाही साधता येतात. त्याच्यासाठी तुम्ही तेवढं भांडवल गोळा करा, तेवढ्या इमारती उभ्या करा, हे कशासाठी गरजेचं नाही. त्यामुळे अशा अनेक सेवा आता या तंत्रज्ञानामुळे बदलतील की ज्याच्यामध्ये आपल्या असं लक्षात आलं की पूर्वी ज्या रीतीनं आपण याच्यासाठी जी धावाधाव करत होतो त्यापेक्षा वेगळी जरा कमी असलेली धावाधाव करून देखील तेवढाच परिणाम साधणं शक्य आहे, तीच गोष्ट साध्य करणं शक्य आहे. अशा प्रकारचे बदलही होतील. येस सर, तुमचे खूप खूप आभार. 30 वर्षापासून जवळपास 60 वर्षापासून स्वातंत्र्यापासूनचा कालावधी ते भविष्यात काय करावं अशा सगळ्या गोष्टींवरती पण जवळपास 1 तास सविस्तर चर्चा केली आणि अत्यंत सोप्या भाषेत लोकांना कळेल असा हा विषय समजवला. हा महिना महत्त्वाचा असतो, हा दिवस महत्त्वाचा, हे सगळ्यांना माहीत होतं, पण तो का महत्त्वाचा हे समजलं. त्याबद्दल थिंक बँकतर्फे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.